हॅलो. हॅलो. बाबू शेटकेटकर यांची व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि मॅचची अंपायरिंग करतील श्रीलेश तोडणकर आणि साजेश भाटकर. आणि या पहिल्या सामन्यांची सुरुवात होते. चार चार षटकांचे हे सामने. मेन अंपायरिंगचं काम करतायत श्रीलेशजी तोडणकर आणि लेग अंपायरचं काम करतायत ते साजेश भाटकर. पहिल्या दिवसाच्या मॅचेस सुरुवात होतीये. पाहूया स्ट्राईक कोण करतायत. मिझियाफ की झैद. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. या ग्राउंडवर जर जिंकायचं असेल ना तर 50 रन सुद्धा खूप झाल्यात. खूप फाईट स्कोर होऊ शकतो. बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही. प्रत्येक बॉल षटकार जात नाही. चांगला टायमिंग चांगला प्रॉपर शॉट असेल तरच बाउंड्री क्लिअर होते. हे या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. आजच्या दिवसातली पहिली मॅच. काय चेंडू टाकला होता. सुरेख चेंडू. खूप चांगली सुरुवात साई मांजरेकर कर्णधार यांच्याकडनं.
आणि आता मात्र चेंडू खेळायचा होता लेग साईडला, प्रॉपर बॅटवर आला नाही जयद यांच्या. एक धावेने खातं उघडलं वालवड या संघाचं पॉवर प्लेचं षटक. आणि रिव्हर्स खेळायचा होता मिझियाफ यांना, चांगला प्रयत्न होता. नक्कीच चेंडू लागला असता तर चौकार किंवा षटकार झाला असता, कारण की हे पॉवर प्लेचं षटक आहे. प्रयत्न तो उचित होता. या प्रयत्नांना नक्की यश मिळू शकतं मिझियाफ यांना. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. 22ला चेंज नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. बॅट कट असेल तरच चेंज आहे. चार चेंडू 2 धावा. चार चेंडू 2 धावा. काय सुरुवात केली आहे साई मांजरेकर यांनी, उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र खेळ पॉइंटच्या बॉल चाललाय, काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया. काय सुंदर क्षेत्ररक्षण तिथं तुषारचं पाहायला मिळालं. पायाने चेंडू शेवटच्या क्षणी अडवलाय. आणि 2 वेळा 3-3 धावा काढल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे पहा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. नक्कीच षटकार चौकार आला नाही, परंतु शेवटच्या 2 चेंडूत धावून 6 धावा काढल्यात. पहिल्या षटकानंतर 8 धावा. खरोखर चांगली माफक गोलंदाजी पाहायला मिळाली साई मांजरेकर यांच्याकडनं, स्वतः कर्णधार. सोमजाई संघासमोर जर आव्हान ठेवायचं असेल तर निश्चित 40+ धावा कराव्या लागतील. 1-2 बॅट्समन आहेत, साई मांजरेकर, शुभम मांजरेकर, हे धावा चेस करू शकतात. सॉरी, सध्या सिद्धेश्वर सुद्धा फॉर्म मध्ये आहेत. प्रथम मांजरेकर आहेत. सुचित कदम जिथे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर राहतील. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि 5-4 फिल्डिंग कंपल्सरी राहील. मॅच चालू करायची अंपायर. पाहूया जयद पहिल्या षटकात तरी काही करू शकले नाहीत, या षटकात काही करतात का. बॅट कट आहे. नाही नाही अंपायर मैच चालू ठेवायची है भाई, किसका भी फेवर किया नहीं जाएगा.
प्रत्येक चेंडू नंतर साई जरा आपण हे करू नका, पटापट घ्या थोडी मॅच. आणि आता मिजी आपला थोडासा राहत मिळतोय आणि 4 आहेत. त्या ह्याला लागला तरी 4 आहेत. दोन्ही दगड जी आहेत ना त्यांना लागल्यावर 4 आहे. अंपायर नोट करायचे आहे. बाउंड्रीला जी आपली दगड होती पूर्वी ती सर्व 4 आहेत. आणि ज्याचा प्रयत्न करत होता मिजियाफ त्यांना यश मिळतंय आता. दोन चेंडूत 5 धावा दिल्यात. पाहूया ज्या शॉट साठी फेमस आहेत ना ते शॉट खेळतात. पुन्हा एकदा आला नाही बॅटवर. नक्कीच हा शॉट चौकार किंवा षटकारासाठी गेला असता. आणि डगआउट मधनं थोडे मिजियाफेना हे जाताना की लवकर खेळतोय. शॉट कनेक्ट व्हायला थोडा टाइम द्या. बॅट आधीच बंद होती आहे बॉल यायच्या आधी. आणि आता जैद एक धाव मिळते. डिक्लेअर स्वरूपात कट मध्ये स्ट्राइक चेंज होईल. फक्त 22 ला चेंज नाही आहे, कटला चेंज आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि RNP ब्रँडचे ओनर पवनजी भाटकर जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था केली. ओनर ऑफ RNP बॅट्स अँड शॉप. काय चेंडू होता, सुरेख चेंडू. आणि सिद्धेश्वर यांच्याकडनं थोडं गच्चा क्षेत्ररक्षण जिथे काही नव्हतं तिथे 1 धावा देत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे या ग्राउंडवर. 16 धावा झाल्यात. 4 बॉल ना. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली 16. काय गोलंदाजी झाली दोन्ही गोलंदाजाकडनं. मात्र येणारी दोन षटकं कोण टाकणार हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पाहूया स्वतः शुभम मांजरेकर येत आहेत की हर्ष पोलेकर येत आहेत. शॉट खेळलाय. कॅच होण्याची संभावना प्रथम आणि हा झेल घेत आहेत. दोन षटकानंतर धावसंख्या झाली 16 धावा. बॅट्समन पाठवायचा आहे वालवटी संघ. जैदची जागा घेण्यासाठी जात आहेत एक नौका खेळाडू इम्रान. आणि मला वाटतं शुभम मांजरेकर येत आहेत आता गोलंदाजीवर. जसं मी म्हटलं होतं की गोलंदाजीचा थोडासा अभाव, पण तू प्रॅक्टिसला चांगली गोलंदाजी काल करत होते, खूप मेहनत घेत होते. पाहूया त्या मेहनतीचं आज फळ मिळतंय का. शुभम मांजरेकर स्वतः गोलंदाजीवर. इम्रान दोन षटकानंतर धाव संख्या झाली 16. इथून जर वालवड या संघाने 24 धावा जरी बनवल्या तरी हा स्कोर फायटिंग होऊ शकतो. पाहूया शुभम मांजरेकर. आणि कॅचची संभावना. ओ ये काय ड्रॉप झाले मिजियाफ सारख्या फलंदाजाची प्रथम कडनं. आणि या 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या झाले 18 धावा. या विकेटवर मी म्हटलं होतं की 40-50 रन झाल्या की त्या स्कोर खूप होतो. आणि पहिला षटकार. बॉल द्यायचा आहे तिथं प्लीज. पवनजी भाटकर
पहा जरा बॉल. सुचितजी कदम. हा रोल बॉल घेऊन ठेवायचा आहे श्रीलेशजी. आला आला चेंडू देऊन ठेवा आपण अंपायरकडे. पहिला षटकार पाहायला मिळाला मिझियाबच्या बॅट मधनं. वाईड बॉल आहे. आणि शुभम मांजरेकर थोडेसे लय वरनं भटकताना. आणि हा दुसरा शॉट. षटकार. शुभम मांजरेकर यांना थोडा कमबॅक करावा लागेल. स्कोर काय झाला मग? 31 रन. तीन चेंडू 4 चेंडू 31 धावा. आणि पाहूया अंपायरचा डिसिजन काय येतोय. रिव्ह्यू. नाही वाईड आहे हा चेंडू. अंपायरचा कॉल होता. वाईड +1. 2 धावा अतिरिक्त मिळत आहेत. चार चेंडू 33 धावा. थोडस शुभमजी मांजरेकर यांचं महागडं षटक. आणि वाईड बॉल आहे. साई रिव्ह्यू नाही आहे प्लीज. ठीक आहे साई मांजरेकर. चार चेंडू 34 धावा. या 2 चेंडू मध्ये जर एखादा षटकार आला तर 40 धावा पार होतील तिसऱ्या ह्याच्यात, जो मोठा स्कोर होईल या विकेटवर. आणि कॅचची पुन्हा संभावना. प्रथम मांजरेकर पुन्हा एकदा ड्रॉप. पुन्हा एकदा ड्रॉप झालेत प्रथमजी मांजरेकर. सॉरी प्रथम केळसकर. इम्रानच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपये आलेत आकिफ यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला 100. पाहूया त्या षटकाराची सुरुवात आता होते का. आणि लो फुल टॉस चेंडू. 1 धाव मिळते. 3 षटकानंतर धावसंख्या होते 37 धावा. $37 रन्स झाल्यात. आणि आता गोलंदाजीवर येत आहेत तुषार. तीन षटकानंतर 37 धावा झाल्यात. 37 धावा बोर्डावर लागल्यात. आणि शेवटचं षटक घेऊन येतात अंतिम षटक तुषार. पाहूया झेल होतो का. आणि हा झेल सुद्धा सुटलाय. लाईफ वर लाईफ मिळत आहेत.
38 धावा झाल्यात 38. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि स्ट्राईकवर आहे मिझियाफ. त्यांनी 2 षटकार लावले होते शुभम यांच्या गोलंदाजीवर आणि मला वाटतं मिसफिल्डच्या जवळजवळ 7-8 रन आहेत. सिद्धेश्वर यांचा थ्रो असेल. प्रथम मांजरे केळसकरकडनं सुटलेले 2 झेल, आता सुटलेला हा 1 झेल. या जवळजवळ 8-9 धावा अशाच आहेत. आणि अन्नू पाटील पाहतायत विकेटकडं. खूप आवर्जून कोणत्या प्रकारची गोलंदाजी केल्यानंतर फायदा होईल. आणि पुन्हा एकदा आणि हा षटकार येतोय. खूप चांगली फलंदाजी मिझियाफ कडनं खरोखर. एक तर नक्कीच मिळेल शुभम मांजरेकर. नाही नाही क्रॉस नाही झालाय, बरोबर आहे. नौशाद जातोय फलंदाजीला. फलंदाजी थोडासा बदल. रोहन जात आहेत फलंदाजीला. $45 रन ऑन द बोर्ड. अभी भी 5 रन अगर बनाती है ना तो अच्छा स्कोर होगा वालवटी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत तुषार यांच्या गोलंदाजीचे आणि या पहिल्या इनिंग मधले सुद्धा. आणि स्वतः रोहन जात आहेत. एक चांगली गोलंदाज आहेत रोहन. वालवटी या संघाकडून या फलंदाजीत काय करतायत. आणि चांगला शॉट खेळलाय. 1 रन तर नक्कीच मिळेल आणि चांगली फिल्डिंग. 2 झाल्यात. पाहूया शुभम आणि तिसऱ्या धावेचा 3 धावा पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले वालवट यांच्याकडनं. शेवटचे 2 चेंडू हे दोन्ही संघासाठी महत्वाचे आहेत. एखादा षटकार वालवटी या संघाला खूप पुढे घेऊन जाईल. एखादी विकेट सोमजा या संघाला पूर्णपणे या मॅच मध्ये बनवून ठेवेल. शेवटचे 2 चेंडू तुषार यांचे. पाहूया काय फिल्डिंग होते शुभम यांची. 1 नक्कीच धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा कॉल. रनआउट होतात का आणि 2 धावा मिळत आहेत. चांगली फिल्डिंग शुभम मांजरेकर यांची. आणि ज्या धावसंख्या आपण म्हणत होतो की 50 ही धावसंख्या इथं खूप फायटिंग किंवा विनिंग स्कोर म्हटला जाईल, तो स्कोर आता वालवटकडे बोर्डवर लागलाय. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूचा किती फायदा घेत आहेत ते वालवटी या संघ. मी पुढच्या संघांना विनंती करतो की त्यांनी आपले संघ ठेवायचे आहेत तयार. आणि 5-4 फिल्डिंग कंपल्सरी आहे. सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, त्यामध्ये 2 फिल्डर बाहेर राहतील. साई मांजरेकर क्षेत्ररक्षण सजवताना शेवटचा चेंडू. काय फिनिश केलाय मिझियाफ यांनी. 1 मॅन शो पाहायला मिळाला. आणि खरोखर आमचे मित्र पवनजी भाटकर यांची मेहनत आम्हाला दिसते. मागचा चेंडू सुद्धा त्यांनी दिला होता. या चेंडूवर सुद्धा ते खरोखर मेहनत घेताना दिसत आहेत. काय बॅटिंग केले मिझियाफ यांनी. खूप उत्कृष्ट फलंदाजी. 56 धावा लागल्यात. कंपल्सरी चेस हा नियम राहील या स्पर्धेचा. 57 या धावा सोमजा या संघाला कराव्याच लागतील.
आणि आम्हाला अपेक्षा आहेत साई मांजरेकर आणि शुभम मांजरेकर या जोडीकडनं 57 धावा ते करू शकतात. होम ग्राउंड आहे. प्रॅक्टिस मध्ये नेहमी चांगला बोलबाला राहतो या फलंदाजीचा. चला टीम मीटिंग नका करू प्लीज. वालवाडी संघ आणि या पुढची मॅच आहे ती बानकोट वर्सेस आराठी. लेग ब्रेक इम्रान वर्सेस लेफ्ट बॅट्समन नासर भालदार, चॅम्पियन स्पोर्ट्स ओनर. मॅच बघण्यासारखी होईल. दियान सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी इथं टॉस साठी यायचंय लगेच आणि डिसिजन ठरवून या आपापला. नासर भालदार आणि इम्रान. चला फिल्डिंग लावायची आहे प्लीज. मिजिया प्लीज. आधीच आपण थोडा टाइम लेट आहोत. मॅच व्हायला पाहिजे 4-4 ओव्हरच्या पूर्ण होतील नो डाऊट, पण थोड्या मॅच पटापट घ्या. पाहूया रोहन आलेत गोलंदाजीला. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत रोहन. मॅच चालू करा प्लीज रोहन. 5-4 फिल्डिंग कंपल्सरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर सर्कलला 2 प्लेयर बाहेर राहतील. त्यानंतर मात्र 5 प्लेयर बाहेर जातील. या गोष्टी नोट करून ठेवा प्रत्येक कर्णधारांनी. पुढच्या टीमना सुद्धा सांगतोय इमरान प्लीज आ जाइए यहाँ पे. नासर बाजार आ चुके हैं. आणि साई ज्या 2 बंधूंवर ही धुरा होती त्यातला पहिला धक्का म्हणण्यापेक्षा हा सगळ्यात मोठा हादरा भूकंप होता आज सोमजाई संघासाठी. आता फलंदाजीसाठी झाले जे खूप फॉर्म मध्ये आहेत सध्या, ज्या खेळाडूचा बोलबाला या ग्राउंडवर आपण काल बघितलं भंडारी चषकात सुद्धा, ज्याला खूप मोठी बोली लागली होती श्रीवर्धनच्या 3 कर्णधारांकडनं, तो सिद्धेश्वर तोडणकर.
लांबच लांब शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. श्रीलेश तोडणकरांचीच खूबी त्यांच्यात दिसते. त्यांचे बंधुराज स्वतः अंपायरिंग करताना आपण पाहतोय. त्यांना फॉलो करून करून हा क्रिकेट आजपर्यंत शिकलेत. हा मोठा धक्का होता. आणि पाहूया रोहन पुढचे 5 चेंडू कोणत्या प्रकारे टाकतायत. पहिला चेंडू तर सुरेख होता, एक मोठा बळी घेतलाय आणि यानंतरची नाणेफेक होते. पवनजी भाटकर जे RNT स्पोर्ट्सचे ओनर आहेत, एक चांगल्या बॅट्स आपल्या माध्यमातून त्यांच्या पाहायला मिळतात. आणि नासर भालदार आणि इम्रान यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी टॉससाठी यायचं आहे, पुढच्या मॅचचा टॉस. आणि मी म्हटलं होतं जो प्लेअर फॉर्म मध्ये आहे त्याच्या पहिल्या चेंडूवर 4 रन सिद्धेश्वर तोडणकर. दोन चेंडू 4 धावा, सुरेख फलंदाजी. बॉल बघायचा आहे जरा. पहिल्या षटकात नवीन चेंडू दिला जाईल. संघांनी नोंद घ्यायची आहे. लाईन वन चाललेत. हा दे, हा दे. आर्यन लवकरात लवकर जायचंय जरा. पवनजी भाटकर यांना मी आमंत्रित करतोय, त्यांनी समोर यायचं आहे व्यासपीठावर आणि नाणेफेकी करायची आहे. दुसऱ्या मॅचची नाणेफेकी. नासर भालदार, अमृत, आणि नाणेफेकी जिंकले बानकोट या संघाने. डिसिजन नाही दिलाय. काय शॉट खेळलाय शुभम याने आणि षटकार. आणि कमबॅक झालाय रोहन यांचा. डायरेक्ट हिट. उत्कृष्ट कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला रोहन यांचा. आणि सिद्धेश्वर शेवटचा चेंडू निर्धाव खेळत आहेत. पहिल्या षटकानंतर 12 धावा झाल्यात. 57 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात 12 धावा झाल्यात आणि मला वाटतंय अजून सुद्धा 45 धावा पाहिजेत 3 षटकात.
दुसरं षटक घेऊन येतात स्वतः दीपेन. 5 प्लेयर बाहेर असतील सर्कलच्या. कर्णधारांनी नोंद घ्यायची. मिजाब जरा मॅच फास्ट खेळ प्लीज. प्रत्येक मॅच नंतर वालवटचे प्लेयर्स काही ना काहीतरी इन्स्ट्रक्शन एकमेकांना देत आहेत. थोडी मॅच फास्ट घ्या. पाच प्लेयर सर्कलच्या बाहेर राहतील, 4 प्लेयर सर्कलच्या आत राहतील आणि एक कीपर बॉलर राहील. बानकोटच्या प्लेयर्सना त्यांच्या कॅप्टनचा एक कॉल आहे. सगळ्यांनी डगआउट मध्ये यायचं. इकडे इम्रान तुम्हाला बोलवत आहेत. बानकोट मॅच चालू करायची आहे प्लीज दीपेन. आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. षटकार. साजेश आर्यन यांना बॉल सांगायचंय. कुठे गेलाय तो. थोडा चेंडू जवळ पडलाय आर्यन, एवढा लांब नाही. काय फलंदाजी होते. 2 षटकार आलेत. मी म्हटलं होतं की रोजचे प्रॅक्टिस मधले प्लेयर्स आहेत, होम ग्राउंडचा फायदा नक्की घेतील आणि तो दिसण्यात आला आपल्याला. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न शुभम यांचा अजून यशस्वी झालेले नाहीयेत, परंतु सरळ बॅटने 2 नक्कीच चांगले षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र येत आहेत हार्ड हिटर बल्लेबाज सिद्धेश्वर तोडणकर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत सिद्धेश्वर. आणि किती धावा मिळतात पाहूया. एकाच धावेवर समाधान मानतायत. शुभम यांच्याकडे स्ट्राइक ठेवतायत. शुभम 20 धावा झाल्यात धावफलकावर. पहिल्या षटकात 12 आणि दीपेन यांच्या 3 चेंडूवर 8 धावा आतापर्यंत आल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलाय दीपेन यांनी. 2 बंधूच चांगले गोलंदाज आहेत, दीपेन म्हस्कर आणि रोहन म्हस्कर. आणि आता मात्र हवेत फसलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. कॅच नक्कीच झाली असती, परंतु तिथं मुजाहिद सारखे प्लेयर जे बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. धावसंख्या झाले 22 धावा. पण चांगला कमबॅक म्हणता येईल दीपेन म्हस्कर यांचा. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र शेवटच्या नंतरच्या 3 चेंडूवर 4च धावा दिल्यात. पुन्हा एकदा चांगला शॉट पाहायला मिळतोय आपल्याला. काय शॉट होता पहा. फ्लिक ऑफ द रिस्क, मनगडाचा सुरेख वापर आणि खरोखर चांगला शॉट पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. 13 चेंडू 29 धावा. आत्ता बदलताना समीकरण 28 धावा झाल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळायची आपल्याला वालवटी या संघाची, परंतु आज त्याच्यावरच हावी होताना दिसतात शुभम मांजरेकर. अशाच प्रकारे फलंदाजी आपल्याला वालवटकडनं पाहायला मिळाली होती. मिझिया भुले 1 मॅन शो दिसले होते. इकडनं आपल्याला दिसतात शुभम मांजरेकर. परंतु हा सामना जिंकवायचा असेल तर शेवटपर्यंत खेळायला लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना
शुभम यांना घेऊन जावं लागेल. 13 चेंडू 29 धावा. आणि पुन्हा एकदा चान्स. शुभम मांजरेकर चांगले खेळत होते, सरळ बॅटने 3 षटकार आले होते, रिव्हर्सने काहीच रन आले नव्हते, परंतु प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीने खेळले ते. हा दियान. बानकोट या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आराटी आणि संघाने आपली फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. या 12 चेंडू 29 धावा. मॅच चालू करायचे आणि आता मात्र गोलंदाजीवर आलेत एक धार गोलंदाज अन्नू पाटील. बाउन्सरचा तिखट मारा. बारा चेंडू 29 धावा. अन्नू पाटील रनिंग मार्कवर. काय गोलंदाजी होते, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक एक डॉट चेंडू आहे ना समजायला या मॅच पासून लांब नाही. सिद्धेश्वर यांना 2 चांगले षटकार या ओव्हर मध्ये मारावे लागतील. नंतरचे रन्स ह्या शेवटच्या षटकात बनण्याचे नक्कीच चान्सेस आहेत. 2 षटकार, त्यातला पहिला षटकार सिद्धेश्वर तोडणकर. मी म्हंटल होतं भंडारी चषकात या प्लेयर्सची बोली आजच्याच या ग्राउंडच्या परफॉर्मन्स मुळे लागली होती आणि खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स राहतो या ग्राउंडवर याचा. जवळजवळ 6,500 प्लेयर गेलाय परवाच्या ऑक्शन मध्ये. आय गोलंदाज होते वालवडी या संघाकडनं, परंतु तेवढेच हवी होते सिद्धेश्वर. 10 चेंडू 23 धावा. कंपल्सरी चेज हा नियम. डू आणि डायची परिस्थिती आहे सिद्धेश्वर साठी. या 4 चेंडू मध्ये किमान 1 षटकार. आणि पुन्हा पाहूया रोहन. हा चेंडू मला वाटतं आडव्या बॅटने खेळायला पाहता. शॉर्ट पिच चेंडू समोर खेळण्याची चुकी करतायत सिद्धेश्वर. ठीक आहे, मॅच मध्ये बनून आहे टीम. अजून 9 चेंडू 23 धावा. 1 षटकार. आणि प्रथम केळसकर नक्कीच हे कारनामे करण्यात मशहूर आहेत आजपर्यंत आपण पाहिलंय. नऊ चेंडू 23 धावा. पाहूया कॅच होते का. आणि मुकीत यांच्यापासून लांब पडलाय चेंडू. पहिला धावलाय, दुसरा रन सुद्धा पूर्ण झालाय. नक्कीच या 2-2 धावा मॅचच्या जवळ नेतील. आठ चेंडू 21 धावा. 1 षटकार या मॅच मध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा आणू शकतो समजा या संघाला. 8 चेंडू 21 धावा.
चांगली फिल्डिंग मुकीत कडनं, खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण. 7 बॉल 20 धावा. हा षटकार प्रथम यांच्याकडनं अपेक्षा आहे संघाला या षटकाराची. एक मिनिट मॅच जरा काढ काढ काढ. असू द्या. 7 बॉल 20 धावा. हा एक षटकार संजीवनी षटकार होऊ शकतो सोमजा या संघाला. आणि प्रथम केळसकर प्रसिद्ध आहेत सिद्धेश्वर सारखेच. पाहूया खेळलाय परंतु हा शॉट चुकीचा होता. 6 चेंडू 20 धावा. ओव्हर झाले. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मिजाब जरा लवकर करा प्लीज. 6 बॉल 20 पाहिजेत. अरे कितने चप्पल 6 चेंडू 20 धावा. आराठी आपले फलंदाज रेडी ठेवायच्यात. बानकोट लगेच फिल्डिंगला जायचंय, तयार राहायचंय प्लीज. चांगला शॉट पाहायला मिळतोय परंतु एक धावेने काही होणार नाही. आपल्याला षटकार किंवा चौकारांची गरज आहे. 5 बॉल 19. 5 चेंडू 19 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा झेल बाद होतोय. अजून सुद्धा 4 चेंडू 3 धावा 3 षटकारांची आवश्यकता आहे. आणि हर्षांना ऑफर आहे जर ही मॅच जिंकवली ना तर अंकित पाटील कडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 षटकार हवे 4 चेंडू मध्ये तब्बल 5000चं पारितोषिक आहे. RNP स्पोर्ट्स कडनं 2 बॅट. खूप मोठी ऑफर आहे. हर्षांना 3 षटकार हवे 4 चेंडूत. ओ पहिल्या चेंडूवर बाद होत आहेत हर्ष पोलेकर. लालच बुरी बला आहे आणि त्या 5000 आणि या प्राइजेस मुळे स्वतःचा विकेट गमावलाय. हीच ऑफर आहे सिद्धू यांना. ऑफर कंटिन्यू आहे. जर 3 षटकार मारले तर 5000, 2 षटकार मारले तर 2000, पण षटकार येऊ देत. अंकित पाटील यांचं म्हणणं आहे 3 चेंडू 3 षटकार कंपल्सरी चेज हा सामना. सिद्धू जरा पटकन जायचं आहे, कृपया थोडा वेळ करा. मी जे आपल्या रनिंग मार्कवर राहा. आणि जय गणेश स्पोर्ट्स कडनं सिद्धू यांना मोठी ऑफर आहे. फक्त एका षटकारासाठी 2000 रुपये आलेत. फक्त एका षटकारासाठी 2000.
ऑफर चालू आहे, मॅच तर लांब गेली आहे पण तो सिद्धू यांना ही ऑफर चालू आहे. एका षटकाराला 2000. शेवटचा चेंडू आहे. षटकार नाही आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 रन आहेत. नियम सर्वांना समान आहे.